देवाची स्तुती करणाऱ्याने, देवाचा प्रचार करणाऱ्याने, भक्तीच्या प्रांतांमध्ये सेवा करणाऱ्याने पैसे घ्यावे असं कुठेही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे. धनाचा स्वीकार करणे म्हणजे कीर्तन केल्याबद्दलची मजुरी घेणे हे आहे. ही प्रमाणे कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये देत नाहीत याच्यासाठी देत नाही की कीर्तनाचा धंदा बंद होऊन जाईल. रामकृष्ण हरी. नवविधा भक्तीपैकी कीर्तन भक्ती हा भक्तीचा एक प्रकार आहे. आणि भक्ती ही परमेश्वराची प्रीती संपादन करण्यासाठी करायची असते. भक्ती ही परमेश्वराची सेवा आहे. त्याच्यामुळे कीर्तन ही देखील सेवाच होऊन जाते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सेवा म्हणून करत असता तेव्हा त्या ठिकाणी धनाचा तुम्ही स्वीकार करणं हे बरोबर दिसत नाही. धनाचा स्वीकार करणे म्हणजे कीर्तन केल्याबद्दलची मजुरी घेणे हे आहे. आणि या भगवंताच्या भक्तीसाठी केलेल्या कीर्तनाचा स्वतःला फायदा व्हावा आणि लोकांनाही फायदा होत असल्याने हे कीर्तन हे समाजोपयोगी काम आहे. त्याच्यामुळे समाजाचं प्रबोधन होतो आणि समाज चांगल्या आचरणाला, सात्विक प्रवृत्तीला लागत असतो. पण ज्यावेळेला कीर्तनकार 1 तासाच्या कीर्तनासाठी पैसे घेत असतात त्यावेळेला वाईट वाटत असतं. म्हणून मी कीर्तनाचे पैसे घेऊ नये अशा आग्रह करणाऱ्यांपैकी एक आहे. आणि मी तसं वेळोवेळी सांगितलेलं आहे, लोकांनाही माहिती आहे. धर्माच्या प्रांतामध्ये कर्मकांडामध्ये जे भट भिक्षुक किंवा ब्राह्मण किंवा पुरोहित हे लोक आहेत त्यांना शास्त्राच्या दृष्टीने केलेल्या कर्मकांडाबद्दल यजमान जो दक्षिणा देईल ती घेण्याची अनुमती आहे. किंबहुना कोणतंही कर्म केलं आणि त्याला दक्षिणा दिली नाही तर ते काय होत आहे, तामसिक कर्म होऊन जातं. तेव्हा कर्मकांडामध्ये पुरोहिताला दक्षिणा द्यावीच लागते. पण देवाची स्तुती करणाऱ्याने, देवाचा प्रचार करणाऱ्याने, भक्तीच्या प्रांतांमध्ये सेवा करणाऱ्याने पैसे घ्यावे असं कुठेही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि जिथे ज्या वेळेला कोणी पंडित ब्राह्मणांनी या कथा करून पैसे घेण्याचे प्रसंग केले त्या वेळेला तुकोबारायाने यांना भरपूर ठोकलेला आहे. शब्दांनी त्यानं ठोकलेला आहे. आज मी सांगितल्यावर, मी थोडासा आग्रह धरल्यावर कीर्तनकारांच्या लोकांमध्ये चर्चा व्हायला लागलेल्या आहेत की कीर्तनाचे पैसे घ्यावे की न घ्यावेत. याची निदान चर्चा तरी सुरू झाली हे मला महत्वाचं वाटतंय. एका मोठ्या विद्वानाने एक व्हिडिओ केलेला आहे. कथेचं धन घ्यावं की न घ्यावं.
हो, धन घ्यावं की न घ्यावं हा संशय उत्पन्न होतोच कसा, की भगवंताच्या कथा करून तुम्ही धन घेताय, हे चुकीचंच आहे. सरळ गोष्ट आहे. काही विद्वानांनी कीर्तनकार कीर्तनाचे पैसे या कारणासाठी घेतात म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. आता या सगळ्या लोकांना काय म्हणायचंय, अरे बाबा, कीर्तनकारांनी पैसे घेऊ नयेत, आपल्या कीर्तनाचे पैसे घेऊ नये, याच्यासाठी संतांनी खूप मोठे अभंग केलेले आहेत. ते अभंगाचे प्रमाण तुम्ही द्या ना सरळ, मग त्या ठिकाणी संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता एकट्या तुकोबारायाची जी जर प्रमाण तुम्ही घेतली, तर तुकोबारायाच्या पुढे कीर्तनात पैसे घेऊ की न घेऊ नये याच्याविषयी बोलण्याचा कोणाचा अधिकार आहे? कोण तुकोबारायापेक्षा मोठा आहे की त्याने विश्लेषण करावं की कथेचा पैसा घ्यावा की न घ्यावा म्हणून? तेव्हा आपण सरळ तुकोबारायाची प्रमाण घ्यावी. ही प्रमाण कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये देत नाहीत याच्यासाठी देत नाही की कीर्तनाचा धंदा बंद होऊन जाईल. जे कीर्तनाचं व्यावसायिकीकरण झालेलं आहे, धंदेकरण झालेला आहे, तो धंदा त्यांचा बंद होऊन जाईल. लोक प्रश्न विचारत राहतील म्हणून हे लोक ही प्रमाण तुकोबारायाची देत नाही. त्यांनी जरी दिली नाहीत किंवा कोणी सांगितले नाहीत, तरी तुकोबारायाची जी अभंग गाथा आहे ही उघडी आहे ना. कोणीही त्याचा उपयोग करू शकतो, कोणी त्याच्यामध्ये संशोधन करू शकतो आणि लोकांसमोर आणू शकतो. आता मी ते आणून दाखवतो तुम्हाला. ही घ्या प्रमाण की तुकोबाराया काय सांगतायत. तुकोबारायांनी परमेश्वराला प्रार्थना केलेल्या आहेत. काय प्रार्थना केलेल्या आहेत ते बघा. आता हे बघा, द्रव्य घेऊन या कथा जरी करी, तरी भंगो हरी देह माझा. याच्यामध्ये म्हटलेलं काय, द्रव्य घेतलं आणि मी जर कथा करत असेल तर हे देवा माझा देहच भंग होऊन जातो. ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला? पण प्रमाण पाहिजे. कथा सरळ या ठिकाणी कथा लिहिलेली आहे. द्रव्य घेऊनही कथा जरी करी तरी भंगो हरी देह माझा. दुसऱ्या याच्यामध्ये बघा काय म्हणतायत, माझी कथा करे ऐसे म्हणो कोणा, तरी नारायणा जिव्हा झडो. तर याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? हा अर्थ स्पष्ट लागला की नाही तुम्हाला? माझी कथा करा अशी मी जर कुणाला विनंती केली, कोणाला जर मी म्हटलं, तरी नारायणा माझी जिव्हा झडो, जिव्हा माझी तुटून जाऊ, जिव्हा माझी काय झडून जावं, अशा तऱ्हेने काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात. आता ह्याच्यापेक्षा प्रमाण तुम्हाला काय पाहिजे? आणखी बघा, हे बघा, नरस्तुती आणि कथेचा विकरा, हे नको दातारा घडो देऊ. तुकाराम महाराज भगवंताला प्रार्थना करतायत की फक्त स्तुती ही तुझीच झाली पाहिजे. माणसाची स्तुती माझ्याकडून घडू देऊ नको आणि कथेची विक्री देखील माझ्याकडून घडू देऊ नको. तू दातार आहेस, तू जगदानी आहेस, तू मला एवढंच दान दे की कुठल्याही मनुष्याची स्तुती माझ्याकडून होऊ नये आणि कथा, तुझी जी कथा आहे, तुझ्या कथेचा विक्रा होऊ नये. हे घ्या, हे बघा,
नाम गाऊनिया द्रव्य जे मागती नेणो तया गती कैसी होया. याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणताय, देवाचं नाम गाणं हे महत्वाचं काम आहे. त्याच्यामधून आपल्याला फळ मिळतं, देवाची प्रीती मिळते. पण त्याच्यासाठी तुम्ही द्रव्य मागतायत, तुम्ही द्रव्य मागतायत, तर तुमची गती काय होणार आहे याचीच मला चिंता आहे. तुमची गती चांगली नाही होणार आहे, हा याचा अर्थ आहे. आणखी बघा, कन्या गौ करी कथेचा विकरा, कन्या गौ करी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नावे. आता काय म्हणायचं ह्याच्यापेक्षा, शिवी तुकाराम महाराजापेक्षा शिवी आम्ही कोण घालू शकतो सांगा बरं? कोणी घालू शकत. मुलीचा विक्रा तुम्ही केलात, गायीची विक्री तुम्ही केलीत, कथेचा तुम्ही विक्रा केलात, तर त्याला त्यांनी चांडाळ म्हटलेलं आहे, नीच म्हटलेलं आहे, अधम म्हटलेलं आहे. त्याचं नावच काय करायचं, चांडाळ ठेवायचं असं म्हटलेलं आहे. याच्यापेक्षा शिव्या काय घालायच्या? कथेचा विक्रा करणारा, कथेचा धंदा करणाऱ्यांना याच्यापेक्षा शिक्षा काय घालायची सांगा बरं तुम्ही? आणखी बघा, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐसी यांची करिता सेवा, काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले कलित बहुत, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणे. मुखामध्ये ब्रह्मज्ञान सांगतायत, मोठ्या मोठ्या बाता करतायत, भक्तीसाठी रडतायत, ज्ञानाचा अभिमान करतायत, पण मनामध्ये धन आणि मान, मनामध्ये धन आणि मान याची अभिलाषा आहे, तृष्णा आहे. असल्या लोकांची जे लोक सेवा करतात त्यांना काय सुख मिळणार आहे? काय सुख होय जीवा. असल्या लोकांची सेवा करणाऱ्या जीवाला कोणतं सुख मिळणार आहे? कोणतं सुख मिळणार आहे म्हणजे कुठलंही सुख मिळू शकत नाही. आणखी पुढे बघा काय म्हणतात, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटा पाण्यासाठी, देवासाठी नव्हे, पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुकाराम महाराज म्हणतात, विरळा ऐसा कोणी केवळ भगवंताच्या प्रेमाखातर कीर्तन सेवा करत असेल, भगवंताच्या प्रेमाखातर भगवंताच्या प्रचारासाठी जर कोणी कथा करत असेल, जर कोणी कीर्तन करत असेल, असा जर कोणी विरळा एखादा मला तुम्ही दाखवत असाल, तुका त्यासी लोटांगणी. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्यांना लोटांगण घालायला तयार आहे. हे बघा, पुण्य विकरा ते माते गमन. याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे? जो आपलं कीर्तन, भगवंताची स्तुती रूप जो पुण्य आहे, त्या पुण्याचा जो कोण काय विक्री करतात, ते विक्री नाही आहे, ते आपल्या मातेबरोबर गमन आहे. आणि त्याला काय म्हणतात? असल्या धनाला काय म्हणतात? भाड म्हणतायत. आणि हे असलं धन विठाळाचं धन आहे, अशा तऱ्हेने तुकाराम महाराज म्हणतात. हे मी म्हणत नाही, हे शब्द माझ्या तोंडचे नाही आहेत, हे तुकाराम महाराज म्हणतायत. कोणीही काढून बघा, गाथेमध्ये हे अभंग आहेत की नाही हे बघा तुम्ही, तुम्हाला हे मिळतील. आणि हे मिळावे, समजावे, तुम्ही लिहून घ्यावेत. म्हणूनच या ठिकाणी काय करतोय, तुमच्या समोर ठळक अक्षरामध्ये दाखवून देतोय. आता आणखी पुढचं बघा,
घालून या मध्यवर्ती दाटूनी उपदेश देती, ऐसे पोट भरे संत तया कैचा भगवंत, रांडा पोरा ते गोविती, वर्षासने मेळविती, जैसे बोलती निरूपणी तैसी न करणी करती. तुकाराम महाराज म्हणतायत त्यांच्या क्रिया या सात्विक क्रिया नाही. तुका म्हणे तया तमो गुणियाच्या क्रिया, या लोकांच्या या क्रिया या सात्विक क्रिया नाही आहेत, या तमोगुणी क्रिया आहेत आणि यांचं फळ त्यांना काहीही मिळणार नाही. हा बघा अभंग. तया हरिदासाची भेटी घेता नरका उभयतासी जाणे. हरिदास, त्याला हरिदास म्हणतात, हरिदास म्हणताही कामा नये. तया हरिदासाची भेटी घेता नरका उभयतासी जाणे. उभयतास म्हणजे कोण होय? श्रोता आणि वक्ता, ते दोघेही काय जातात? नरकाला जातात. का म्हणून? माते परीस थोर कथा. ही जी कथा आहे, देवाची कथा आहे, ही मातेपेक्षाही श्रेष्ठ आहे. कथेचं श्रेष्ठत्व तुकाराम महाराज सांगतायत की मातेपेक्षा श्रेष्ठ कथा आहे. पण त्या मातेपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या कथेचं धन घेऊन, याला भाड घेता न, शब्दाचा वापर काय केलाय बघा, भाड घेता न लाजे. आता हे शब्द जर मी वापरले असते तर माझ्यावर किती गदारोळ झालेला असता, याचा तुम्ही विचार करा. हे शब्द आहेत कोणाचे? तुकाराम महाराजांचे आहेत. हे शब्द ग्रामीण रांगड्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी बोललेले आहेत आणि तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर चापकाचे फटकारे दिले आहेत. भाड घेता न लाजे, देता घेता नरकवासी. देणारा आणि घेणारा हे दोघेही काय आहेत? नरकवासी आहेत, नरकाला जातात. दुसऱ्या वेळेला नरकाचा शब्द काढलेला आहे. उभयतासी रवरव, रवरव हा नरक आहे, तिसऱ्या वेळेला आलेला आहे. उभय दोघांनाही, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला रवरव आहे असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे नरक गावा जाती हाव धरोनिया. हे दोघेही काय म्हणतात? चौथ्या वेळेला बोललाय नरक शब्द. हा शब्द चौथ्या वेळेला सांगितलाय. तुका म्हणे नरक गावा जाती हाव धरोनिया. नरकाच्या गावाला जातात असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? एका अभंगामध्ये 4 वेळेला तुम्ही नरकाला जाणार. जे धन घेणारे आहेत, कथेचा विक्रा करणारे आहेत, त्यांना त्यांच्यासाठी नरक आहे, नरक ठेवून दिलेलं आहे हे सांगितलेलं आहे. अजून बघा, कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नाम. गुणावगुण हे दोन्हीही प्रमाण, याकिशी कारण नाही देवा. आता जो आशेने बांधलेला जो वक्ता आहे तो काय करतो ते सांगतात. आशाबद्ध वक्ता करू नये ते करीती. पुढे काय सांगितलं? किती वेळेला सांगावं, किती वेळेला सांगावं की ही माणसं नरकामध्ये जाणार. हे तुकाराम महाराज म्हणतात. महाराज पाया पडून सांगतोय की मी म्हणत नाही. तुका म्हणे जाती नरकामध्ये, हा शाप दिलेला आहे. त्यांच्यासाठी त्यांचं प्राक्तन, त्यांचं भविष्य सांगितलेलं आहे. हे लोक नरकामध्ये जातील म्हणून.
आणखी बघा काय सांगितले, आशाबद्ध वक्ता धाक श्रोतियांच्या चित्ता. जो आशा धरून कीर्तन करण्यासाठी जो वक्ता आलेला आहे याच्याविषयी श्रोतांच्या मनामध्ये धाक असतो, श्रोतांच्या चित्तामध्ये भगवान बसत नाही तर हा आता किती पैसे मागतो अशी चिंता येते. धाक श्रोतियाच्या चित्ता. गातो तेही नाही ठावे. तो जो गातोय त्याचा भाव काय हेही त्याला कळत नाही आणि तोंड अशा तऱ्हेने करतोय की काही समोरच्या माणसाने त्याला काहीतरी द्यावं, हो काहीतरी द्यावं. काय या माणसाला का झाले लोभाचे मांजर. हे लोभाचे मांजर आहे. पोट भरे दारोदार. दारादारामध्ये काय करताय, हा पोट भरणार आहे. आणखी त्याच्या भजनाविषयी सुद्धा काय बोलतात बघा, वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन. श्रोता आणि वक्ता दोघेही काय झाले आहेत, दोघांचंही मन कसं झालेलं आहे, लोभी. आणि त्यांच्याविषयी आणखी उपमा देऊन सांगतायत, बहिरे मुखे एके ठाई, तैसे झाले तया दोही. शेवटी सांगतात माप आणि गोणी, माप आणि गोणी तुका म्हणे रीते दोन्ही. याच्याकडे काही नाही आणि त्याच्याकडे काही नाही. धान्याचं मापही रिकामं राहावं आणि धान्याची गोणीही रिकामी राहावी. तशा तऱ्हेने वक्त्याजवळही काही शिल्लक नाही आणि श्रोत्याजवळही काही शिल्लक नाही. तुका म्हणे रीती दोन्ही. बोला. हे झालं कीर्तनकार आणि संत यांचं या जगामध्ये प्रयोजन काय हे सांगण्यासाठी हा बघा, संत, कीर्तनकार, प्रवचनकार हे कशासाठी येत आहेत ते सांगतायत. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाच. हे संत जे कीर्तनकाराच्या अवस्थेमध्ये येतात ते काय करतात, यांचा अवतार हा जे जडजीव आहेत, ज्यांना भक्तिज्ञानाचा, भगवंताच्या भक्तिज्ञानाचा काही संबंध नाही आहे, अशा पामरजनांनाही काय करावा, भक्तीचं अमृत देऊन त्यांचा उद्धार करावा. हा याच्यामध्ये यांचा जन्माचं अवताराचं कारण आहे. आणखी काय, सामान्य जन जे दुःखी जन आहेत त्या दुःखी जनामध्ये सुखाची वाढ व्हावी, त्यांच्यामध्ये भक्ती भाव आणि धर्म हे वाढावं. कुळामध्ये काही कुळाचार म्हणजे नित्य नियम भगवंताविषयी वाढावेत आणि विठोबाचा म्हणजे परमात्म्याचा प्रचार व्हावा, याच्यासाठीच संतांचा जन्म झालेला आहे. पण असे हे तथाकथित हरिदास, तथाकथित संत, तथाकथित हे कीर्तन जर केवळ आणि केवळ धनावर लोभ ठेवून असतील तर या सगळ्याच गोष्टी काय होऊन जातात, व्यर्थ होऊन जातात. हे बघा, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. अज्ञानामुळे सगळ्या जगातले लोक
भवसागरामध्ये बुडतायत, भवसागरामध्ये गटांगळा करतात, जन्म मरणाच्या रहाट गाडग्यामध्ये वरून खाली खालून वर फिरतायत. हे संतांना आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं जात नाही आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये काय येत असतो, कळवळा येत असतो. आणि या कळवळ्यानेच ते काय करत असतात, भगवंताच्या भक्तीचा, ज्ञानाचा प्रचार करत असतात. आणि त्याचं साधन हे कीर्तन करत असतं. कारण कीर्तन हे लोकांना आवडतं आणि कीर्तनाला खूप गर्दी करतात. पण त्या ठिकाणी जर कीर्तनकाराची तृष्णा दिसली, कीर्तनकाराचा जर लोभ दिसला, कीर्तनकार अतिशय कठोर झालेला आहे, कीर्तनकाराने जे समोरच्या माणसाची गावाची परिस्थिती ओळखली नाही आणि हट्टाने जर कशाही धनाचा, द्रव्याची मागणी केली, तर हे काय साध्य होत नाही. त्याने लोकांच्या जडजीवाच्या उद्धारासाठी, लोकांचा कळवळा म्हणून कीर्तन केलं असं होत नाही. लोभासाठी, धनासाठी कीर्तन केलं असं होतं आणि त्याची स्थिती, भगवंताची प्रीती त्याला प्राप्त होत नाही. त्याला जे अपेक्षित भक्तीचं फळ आहे ते त्याला मिळत नाही. कारण कीर्तन हे बहुसंख्य, बहुजनांच्या लोकांना भगवंताच्या भक्तीकडे, भगवंताच्या प्रचाराकडे, भगवंताच्या ज्ञानाकडे लावावे. हेच काय, हेच त्यांच्या अवताराचं येण्याचं कारण असतं. त्यांच्यामध्ये बहुजनांचा कळवळा असलाच पाहिजे, दया असली पाहिजे, भगवत प्रेम असलं पाहिजे आणि स्वतःच्या जीवनामध्ये विरक्ती असली पाहिजे, त्याग असला पाहिजे, तपस्या असली पाहिजे, ज्ञानाचा तो ज्ञान त्याने प्राप्त केलं पाहिजे, त्याने संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. आता कीर्तनाची मर्यादा सांगतोय. कीर्तनाची मर्यादा काय हे एकनाथ महाराज सांगतात. हे बघा, लिहून घ्या ह्या आपल्या गोष्टी. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरित वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे श्री संतांच्या घरची. कीर्तनामध्ये, कथेमध्ये भक्ती यायला पाहिजे, ज्ञान काही प्रमाणामध्ये यायला पाहिजे. भक्ती आणि ज्ञान हे सोडून देऊन संसाराच्या इतर गोष्टी करू नयेत, कॉमेडी करू नयेत, संसाराच्या गोष्टी बोलू नयेत. आणखी सांगतात, प्रेम भरित वैराग्याचा काय केलं, युक्तीचं काय करावं, विवरण करावं. ते असं करावं की श्रोत्यांच्या मनामध्ये श्रीहरीची मूर्ती ठसावी, श्रीहरीची मूर्ती ठसावी, त्याच्याविषयी दृढ भाव यावा. आणि हीच कीर्तनाची मर्यादा आहे. ज्यावेळेला कीर्तनामध्ये कीर्तनाची कॉमेडी केली जाते, कीर्तनामध्ये बिबिचा हावभाव केले जातात, कीर्तनामध्ये संसाराच्या गोष्टी केल्या जातात आणि एक तासा वेळ, कसा तरी वेळ इकडून तिकडून जाऊन काढला जातोय. त्याच्यामुळे श्रोतेही रिकामे राहतात आणि कीर्तनकाराला फक्त त्याचं काय मानधन मिळत आहे, कीर्तन केल्याचं मानधन मिळत आहे. किंवा या सगळ्या गोष्टी प्रमाणाने मी तुमच्या समोर सांगितलेल्या आहेत. आणि ही चर्चा थांबावी की कथेचा पैसा घ्यावा की नाही घ्यावा, कथेचे पैसे, कीर्तनाचे पैसे का घेतात, या गोष्टी व्यर्थ आहे, फुटकळ आहेत, सरळ प्रमाण आहे. तुकाराम महाराजांनी अशा लोकांवर भरपूर टीका केलेली आहे, अशा लोकांना शिव्या घातलेल्या आहेत, अशा लोकांना नरकामध्ये जाण्याचं काय केलेलं आहे.
त्यांचं गती सांगितलेली आहे, तेव्हा ह्याच्यापेक्षा दुसरं काय प्रमाण कोण देणार आहेत आणि कशासाठी असली पाहिजेत? तुकोबा रायापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? कोण भक्तीचा अधिकारी पुरुष आहे? तेव्हा त्यांनी जी प्रमाण दिली आहे तीच प्रमाण आम्ही कीर्तनकारांनी, सगळ्या कीर्तनकारांनी कीर्तनाच्या वेळी राबवली पाहिजे. त्या मर्यादामध्येच कीर्तन केलं पाहिजे. ते मर्यादा सोडून अवखळ, चंचल अशा प्रवृत्ती कीर्तनामध्ये निर्माण करू नये. कीर्तनाचा भक्ती स्वरूप, कीर्तनाचा सात्विक स्वरूप जाऊ नये. नको त्या आधुनिक काळानुसार असणाऱ्या गोष्टी कीर्तनात करू नये, हा माझा आग्रह आहे. आणि हा आग्रह कुणाला आवडो न आवडो, मी कुणाच्या विरोधात नाही आहे. आता या ठिकाणी यूट्यूबमधून, या सामाजिक माध्यमामधून आपल्याला जे काय वाटतंय ते आपण अभिव्यक्त करू शकतो. ते तुम्हाला आवडो अथवा न आवडो, माझ्याविषयी तुम्हाला राग येवो न येवो, पण जे खरी वास्तवता आहे ती सांगायला नको का? खरी वास्तवता आहे ती लोकांसमोर यायला नको का? ते मी आणून दिलेली आहे. कोणाला याच्याविषयी राग आला तर मी त्याच्याविषयी काय मागतोय, माफी मागतोय. पण माझा उद्देश कोणाला दुखवणं, कोणाला त्रास देणं किंवा कोणाचा मुद्दामून अवमान करणं हा बिलकुल नाही आहे. मी फक्त तुकाराम महाराजांचं कीर्तनामधले कथेच्या विषयी धन घ्यावं की न घ्यावं याच्याविषयी तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे हेच म्हणणं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मला जर माझं म्हणणं मी ठेवलं, हे जर तुम्हाला आवडलं नसेल तर ठीक आहे, काय माझे व्हिडिओ पाहू नका. पण वस्तुस्थिती समाजासमोर आली पाहिजे. रामकृष्ण हरी.